हॅलो गाईज, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. आज आपल्या शेतात चालू आहे मकई पेरणी. हे बघा, इकडं चालू आहे मकई टाकण्याचे कामं. मकई पेरू राहिले. इकडं काका आहे ना खाद्य टाकू राहिले. तिकडं प्रणवचं काम चालू आहे. इकडं काका आहे ना खाद्य मारू राहिले. झालंय वखरून. आता मी बसतो ट्रॅक्टरवर वखरायला. तर बघू आता वखरून आपण पण चालू द्यायला. तर चालू करू आपण आता. ट्रॅक्टर चालू आहे आपलं आणि गणू मस्तपैकी वखरतोय आणि मागे वखर लावलेला आहे. तर आता एकदम सिंगल ब्रेक मारतोय गणू, एकदम गरागर फिरवतोय स्टेअरिंग. तर आपलं आता वखर चालू आहे. आता थोडंसंच राहिलंय, 1-2 गुणांवर राहिले. रे बाबा, हे बघा एकदम पाईपचा दाबतो तो एकदम कशी. मागे आपले 2 वावर वखरले गेले. इकडे एक तुकडं बाकी आहे आणि बाया मकई टाकताय आणि काही पप्पा खाद्य पोखताय. तर आम्ही एका ट्रॅक्टर बसलोय आणि गणू ट्रॅक्टर चालवतोय आणि मी बसलेलो आहे बाजूला. एवढा रेस नाही. आपलं झालंय आता वखरून आणि आपण केलंय आता ट्रॅक्टर उभं इथं. कारण की ना इकडं काकांचं खाद्य टाकायचं काम चालू होतं. अजून इथं पूर्ण खाद्य टाकलं गेलेलं नव्हतं म्हणून आम्ही थांबून घेतलं. आता तिकडं जाऊ ताऊकडे. ताऊ आणि त्यांचं काम चालू आहे मकई टाकण्याचं. ते दाखवतो मी तुम्हाला मकई टाकण्याचं. हे बघा इथं चालू आहे ताऊचं काम मकई टाकायचं. 1 मिनिट. ते जार घेऊन कुंफू पांड्या. हे बघा पूर्णपणे पावसाचं वातावरण झालेलं आहे आता इथं. आणि थोडंसं लवकर आपलं काही नाही, एवढं एकच तुकडं राहिलेलं आहे. थोडंसं लवकर आवरावं लागणार आहे आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने ना मकईचा एक दाणा टाकत यावं लागतं. म्हणजे ना प्रत्येक दाण्याला एक मकईचं झाड उगतं. हां, आणि डिस्टन्स ठेवायचं तर प्रत्येक पावलाला एक मकई टाकत चालायचं. म्हणजे ना प्रत्येक पावलाला एक मकई उगत जातो. हे आपलं पूर्ण क्षेत्र आहे. आपलं ट्रॅक्टर तिकडं लावून दिलेलं आहे आपण. इथं चालू आहे पेरणीचं काम आणि मला आला आहे कॉल की तिकडच्या मळ्यात आले ते बारदान ठेवणार आहे. तर मी जाणार आहे आता तिकडं. तर आजसाठी एवढंच. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.